सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. बऱ्याचशा लोकांनी मला प्रश्न केला आहे, की मॅडम पी-सी-आर म्हणजे काय आणि एम-सी-आर म्हणजे काय? तर यातला नेमका फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया. पी-सी-आर म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड. एखाद्या आरोपीला पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक केलं असेल, की त्याला पी-सी-आर दिला जातो. आपण बघतो ना, की 3 दिवसाचा पी-सी-आर दिला किंवा मग 5 दिवसाचा पी-सी-आर दिला. तर पी-सी-आर म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड. जे लॉकअप असतं पोलीस ठाण्यामधलं, तिथे जर तुम्हाला 2 ते 3 दिवस पी-सी-आरच्या काळामध्ये ठेवत असेल, तर त्याला पी-सी-आर म्हटलं जाते. आणि एम-सी-आर म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड म्हणजे तुम्हाला जेल पास केलं जातं. ॲक्चुअली होतं काय, की आता पी-सी-आरमध्ये लोकांचा गैरसमज आहे, की आम्हाला पी-सी-आर दिला म्हणजे पोलिस आम्हाला मारणार. तर पोलिसांना तुमच्यावर हात उचलण्याचा किंवा तुम्हाला मारण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि त्यानंतर एम-सी-आर होत असेल, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. जर छोटा-मोठा गुन्हा असेल, तर एम-सी-आरमध्ये तुम्हाला न्यायालयातर्फे बेलसुद्धा मिळू शकते. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा.